तर मंडळी, कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण आलो ते म्हणजे श्रीदेव कलेश्वर मंदिर या ठिकाणी। आता मंदिराच्या इथे आपण आलो आहे आणि गेले 3 ते 4 दिवसाहून विविध कार्यक्रमांचे या ठिकाणी धार्मिक विधी या मंदिरामध्ये होत आहेत। आणि त्याचबरोबर आता आपण आलो तर म्हणजे या मंदिराचा परिसर वगैरे बघायला, त्याचबरोबर श्रीचं दर्शन सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आणि आज कुठले कार्यक्रम वगैरे असणार आहे म्हणजे पालखी सोहळा वगैरे या ठिकाणी असतो ते आपण बघणार आहोत त्या ठिकाणी। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता आपण जाऊया थेट मंदिराच्या परिसरामध्ये। तर मित्रांनो, या ठिकाणी आता पालखीला सुरुवात झालेली आहे। सर्वजण पालखीसोबत आहे आणि आपण मंदिर बघू शकतो। विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे। मंदिराचा भव्य असा परिसर आहे बघा आणि त्या ठिकाणी राहत आहे। मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिर बघूया आतमधलं कसं आहे ते। सभा मंडप बघा, इकडे डेकोरेशन केलेलं आहे वरच्या साईडला आणि या ठिकाणी पालखी वगैरे याला सुरुवात केली गेली आहे। आणि मंदिराच्या ना अजूनही बघा या ठिकाणी ना दर्शनाच्या रांगा असणार आहे। 8 तारीखला 8 मार्चला जेव्हा महाशिवरात्र चालू होईल ना त्या ठिकाणी ते भरपूर सारी गर्दी असणार आहे बघा। आणि मंदिराच्या परिसरामध्ये अजून सुद्धा काही मंदिर आहे ते म्हणजे श्री देव जैन ब्राह्मण मंदिर आहे बघा। सुंदर असं आहे बघा। या ठिकाणी पण विद्युत रोषणाई वगैरे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बघा। अरे समोर आपल्याला दिसतंय तो म्हणजे रथ आहे। जेव्हा महाशिवरात्र होईल त्या दिवशी या ठिकाणी आतमध्ये उत्सव मूर्ती ठेवून हा मंदिराभोवती दक्षिणा पूर्ण केली जाणार आहे। बाई येवो पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा, विठा देखिएला डोळा, विठा
येला डोळा विठा देखिएला डोळा विठा देखिएला डोळा विठा देखिएला डोळा बाई ये ओ बाई हो पंढरपुरीचा निळा पंढरपुरीचा निळा आणि मंडळी ना या मंदिराच्या परिसरामध्ये बघा मंदिराच्या चारी बाजूला या ठिकाणी अशी गेट आहे. हे बघा मंदिराच्या मागे पण एक गेट आहे, त्याचबरोबर त्या मंदिराच्या साईडला पण गेट आहे आणि समोर ती म्हणजे पालखी. बघा सुंदर अशी मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे बघा. आणि मंडळी ह्या साईडला पण एक मंदिर आहे. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी गाऊनी महानंदा महानुभावा तर मंडळी आता ना पालखी सोहळा त्या ठिकाणी चालू आहे आणि गेले 2 ते 3 दिवस या ठिकाणी पालखी वगैरे आहे, त्याचबरोबर धार्मिक विविध त्या ठिकाणी कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी राबवण्यात गेलेले आहे. या उत्सवात या ठिकाणी पार पाडला जाणार आहे आणि या ठिकाणी बघा संपूर्ण या ठिकाणी विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे बघा. जसे गेटने आतमध्ये येणार ना ते बरोबर राईट साईडला या ठिकाणी बघा दर्शनाच्या रांगा इथून सुरुवात केली जाणार. इथे संपूर्ण आपल्याला ना रांगाच रांगा दिसणार आहे त्या ठिकाणी बघा.
तर म्हणजे आपला मित्र भेटलाय इथलाच रहिवासी तो. म्हणजे इथला कार्यक्रम किती दिवस असतात? टोटल 5 दिवस कार्यक्रम, म्हणजे सोमवारपासून ते पहिले 4 दिवस कार्यक्रम. हा. आणि जो मेन शिवरात्री उत्सव जो कार्यक्रम आहे तो शिवरात्रीच्या दिवशी असतो. शिवरात्री दिवशी. रांगा वगैरे कुठे असतात? रांगावर तिथे सोय केलेली आहे. त्याचबरोबर त्या हॉलमध्ये सुद्धा रांगांची व्यवस्था करण्यात येणार आहे त्या दिवशी. ओके, त्या दिवशी. ओके. बिगिनर्स सेवन यूट्यूब चॅनलचं नाव का तुझ्या? मालवणी जिल्गो यूट्यूब चॅनल. नक्की जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमका त्याच्या गावातले या श्रीदेव कलेश्वर मंदिरामध्ये जेवढे वर्षाच्या 12 महिने सण उत्सव होतात ते तुमका बघूक गावतले. हां, तर धन्यवाद तुझ्या बरं एकदा. आणि मित्रांनो, समोर बघा विद्युत रोषणाई वगैरे केली आहे मंदिराला. त्या ठिकाणी रथोत्सव असणार तो म्हणजे महाशिवरात्री. मंडळी, आपण असलो तर आपण नक्कीच या उत्सवाला आपण भेट देऊच. आणि आपल्याला इथला जो महाशिवरात्री उत्सव असतो तो नक्कीच मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवेन. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा इथे देवतळी आहे. देवतळी बांधलेली आहे नवी. हां, खूप वर्ष झालेली, जुनी झालेली. आणि म्हणजे हे बघा सुंदर अशी या ठिकाणी देवतळी आहे. हे बघा मित्रांनो, जलाभिषेक देवतळी बोलतात याला. त्या तळीमध्ये बघा श्रीच्या अभिषेकासाठी वापरण्यात येते. फक्त त्यामध्ये कोणी उतरू शकत नाही याच्यामध्ये. म्हणजे महाशिवरात्री दिवशी ना या ठिकाणी सगळीकडे आपल्याला दुकानं दिसणार आहेत. इथे आपल्याला बघा सर्वांनी फक्त छत वगैरे किंवा जागा वगैरे अडून ठेवली आहे. या ठिकाणी बघा असं सामान वगैरे येत आहे. तर इथे आता आजचा एक दिवस गेला की सगळीकडे इथे आपल्याला दुकानं दिसणार आहे. त्या रस्त्यापर्यंत तिथे आपल्याला लाईटिंग दिसते बघा. आणि इथे सुद्धा आपले विविध प्रकारचे दुकानं असणार आहे बघा. तर मंडळी, अशा प्रकारे आता पालखी जो सोहळा होता तो या ठिकाणी पूर्णपणे पार पाडला आहे. मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली. आपण श्रीची मूर्ती वगैरे बघितले, दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिरचा परिसर वगैरे बघितला की कुठून रांगा वगैरे या सुरुवात केली जाणार आहे ते पण आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला. रथोत्सव हा असणार आहे, काय असणार आहे ते आपण जत्रेच्या दिवशी बघणार आहोत. आपण इथे असलो तर नक्कीच आपण थोडक्यात या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण जातो ते म्हणजे घरी. मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे. भरपूर सारी गर्दी असते जत्रोत्सवाला. तर म्हणजे असा एक थोडक्यात व्हिडिओ होता. व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर म्हणजे भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी, कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा.